नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुम्हाला ऐकणार आहे सुरेशचंद्र वाघ सरांच्या चहा एके चहा या विनोदी कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे GSTची हसरी सफर. स्मिता, आजपासून तुझं नाव बदलावं लागेल बरं का. अगं, अर्थमंत्र्यांनी ऐन दिवाळीपासून हसण्यावर 18% GST बसवण्याची घोषणा केली आहे. मी स्मिताला धोक्याची सूचना वजा बातमी देऊन टाकली. अहो, काय भलतंच बोलताय? हसण्यावर GST? शिवाय माझं नाव का बदलायचं? काय संबंध आहे का? लग्नानंतर स्मिता असं माझं नाव तुम्हीच बदललं होतं ना. अगं हो, हसणं या शब्दाशी दूरान्वयेसुद्धा संबंध आला तरी त्यावर सुद्धा 18% GST बसणार आहे. त्यामुळे स्मिता म्हणजे सरळ सरळ स्मित हास्य, म्हणजे त्याचा हसण्याची 100% संबंध हा येतो. त्यामुळे तुला नावाने मी हाक मारली ना तरी GST भरायला लागणार आहे. काही वेळ लागलं आहे का तुम्हाला? हा विषय गंभीर आहे. हसण्यावारी नेऊ नका. स्मिताच्या कपाळावर आठ्याचा आठ्या. हसू दाबत आणि हसणं बाहेर दिसून नये म्हणून तोंडावरचा मास्क अधिक घट्ट करत मी म्हटलं, वेड मला नाही, वेड शासनाला लागलं आहे. देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर GST लावण्यासाठी नवे नवे मार्ग आणि उपाय अर्थ खात्यातले हुशार सल्लागार शोधून काढत असतात. हसण्यावर GST लावला तर आपल्या देशात सरकारच्या खजिन्यात 100,000 कोटी कराची भर पडेल असा त्यांचा अंदाज आहे. आणि त्यातून सबका साथ सबका विकास साधता येईल. सार्वजनिक शौचालयसुद्धा यातून सुटलेलं नाही आहे. दारूच्या बाटल्या काय, चहाचा घोटसुद्धा GSTतनं सुटलेला नाही आहे. चणे, फुटाणे, खारेदाणे, आल्याची वडी, आलेपाक, वडापाव हे सुद्धा GSTच्या कक्षेत आहेत. अगं, वाईनला सुद्धा वाण्याच्या दुकानात विक्रीला परवानगी देणार आहेत आता. अरे, GST के लिए कुछ भी सही. मी काय म्हणते, आता माझं नाव पुन्हा बदलायचं झालं तर तुमच्या मनात कुठली कुठली नावं घोळतायत, सुचवा बरं. स्मितानं मला हेतुपुरस्सर कोड्यात टाकून विचारलं. तुझं नाव आता दुर्गा, भवानी, कालीमाता असं काहीतरी ठेवूया, किंवा मग काळूबाई, मरियाई, हिडिंबा, शूर्पणखा असं ठेवलं तर सोंठे वाचून खोकलाच जाईल. काय बिशाद आहे या नावांवर GST लावायची. मी अनवधानानं काय काय बडबडून गेलो आणि आता त्याचे काय काय परिणाम होतील याचा विचारच केला नाही. मशीन गनमधनं एका पाठोपाठ गोळ्या सुटाव्या तसा स्मिताचा माझ्यावर तोंडपट्टा सुरू झाला. मला हिडिंबा म्हणणार तुम्ही? पदर कमरेला खोचून माझ्यावर मोठ्या आवेशात हिडिंबेसारखे बटबटीत डोळे करून स्मिता ओरडून म्हणाली, मग तुमचं नावसुद्धा म्हसोबा म्हणून बदलल्याशिवाय राहणार नाही मी. नाही तर बकासूर, नरकासूर किंवा भस्मासूर ठेवूया. अगं स्मिता, असं वस्कन अंगावर येऊ नको. सहज गंमत केली तर किती आकाश पाताळ एक करतेस. हे प्रश्न शांततेनं चर्चा करून सोडवता येतील. तूच सांग ना काय ठेवायचं नाव तुझं. अगं, गुगलवर ट्रेस घेतला ना, ढिगभर नावाची यादी बाहेर पडेल. मी एक पाऊल मागे घेत म्हटलं, नाही तरीसुद्धा तुमच्या मनात काहीतरी नावं असतीलच ना. स्मितानं सारीपाटावर वाकड्या चालीचा उंट प्याद म्हणून माझ्यापुढे सरकवलं आणि मला विचारलं, आता एकदा अंगावर आलीस ते पुरं झालं की. आता मी जर आणखीन काही नावं सुचवली तर पुन्हा शेंगावर घेशील मला. त्यापेक्षा तू स्वतः तुझं नाव सुचव ना. आगीत तेल पडण्यापेक्षा दुधात साखर पडली तर कोणाला नको आहे. माझा आपला साळसूद पवित्रा. अहो, माधुरी, ऐश्वर्या, काजोल, नाही तर मग अलीकडच्या दीपिका, जॅकलिन, फार पूर्वीच्या मधुबाला, गीताबाली असं कोणीतरी असेलच की तुमच्या मनात, नाही कसं? स्मितानं खोदून खोदून विचारलं. ध्यानी मनी सगळ्याच असतात हो, पण इथे जरी एक नाव मी घेतलं ना तर ध्यानी मनी नसताना कपाळमोक्ष कोण करून घेणार. मी आपला मौनम सर्वार्थ साधनम असा पवित्रा घेतला. पण मग न राहून काहीतरी सुचवायचं म्हणून मी म्हणालो, कविता नाव कसं वाटतंय तुला? तरीच कोण हो ही सटवी? शाळेत होती का कॉलेजात का तुमच्या ऑफिसमध्ये ही? स्मितानं भुवया उंचावून विचारलं. अगं, या नावात काव्य आहे म्हणून सुचवलं मी. आणि कवितेत स्मिताचा लवलेशही नाही आहे. कसली आली ग सटवी बिटवी? मी आपली सारवासारव केली. नाही कसं?
तुमच्या आजोळी मामे बहीण होती, तिचं नाव काय होतं? स्मितानं मला चेकमेट दिला. कविता. मला मान हलवून हो म्हणणं भाग होतं. अहो कविता माझ्या मामाची मुलगी होती. माझं नाव कविता ठेवणार का तुम्ही? हां, म्हणजे मला हाक मारताना रोज मामाच्या मुलीचा जप करणार, हो का नाही? स्मितानं माझ्यावर पलटवार केला. बाई, तुझं नाव तूच ठेव ना. कोणतंही नाव ठेवलं तरी त्या नावाचा जप होणारच ना. पुराणातल्या 5 पतिव्रता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारामती, मंदोदरी प्रसिद्ध आहेत. शिवाय सती सावित्री, अनुसया, रेणुका यातून निवड कर. मी काय तुझ्या हाताला हात लावणार, तीनदा आचमन करणार आणि मम म्हणणार. सर्व काही तुला समर्पय आम्ही. सगळी नावं तोंडपाठ आहेत अगदी. किती हुशार आहात. मी माझं नाव सविता ठेवायचं म्हणते. कसं वाटतंय तुम्हाला? स्मिताने अखेर माझी तोंडी परीक्षा घेऊन माझ्या तोंडपाठ असलेल्या सगळ्या नावांवर फुल्या मारून टाकल्या. आता आली का पंचायत? सविता म्हणून चुकून कविता म्हटलं तर मोठं अवघड होणार होतं. तर GST टाळण्यासाठी स्मिताच्या नव्या नामकरणाचा प्रस्ताव पारित होऊन तिला अडखळत सविता म्हणायचा सराव मी सुरू केला. आजच माध्यमातल्या ABC माझा, P24 तास, कलतक आणि कॅन TV यांनी ब्रेकिंग न्यूज दिली की इथून पुढे हास्य क्लबवाल्यांची जागेवर हसताना GSTची पावती फाडली जाईल. आमच्या घरातून दिसणाऱ्या हिराबागेच्या मैदानात रोज सकाळ संध्याकाळ हास्य क्लब चालतो. आज सकाळीच क्लबमधल्या सिनियर सिटिझन्सना अचानक हसता हसता एकदम रिव्हर्स गिअर घेऊन रडतानाच ऐकलं. मी उत्सुकतेनं वरांडीत येऊन बघतो तर तिथे एक सरकारी माणूस GST वसूल करायला त्या हास्य क्लबमध्ये शिरला होता. हास्य क्लबमधल्या सगळ्या व्यक्ती वृद्ध पुणेकर. त्यांनी वेळीच हास्य क्लबचं नाव बदलून नैराश्य क्लब या नावाची पाटी लावली होती. सबब GSTचा ससे मिरा नको. खरे तर त्यांचा चुपके हास्ययोग चालू होता, पण GST वसुली अधिकारी दिसताच त्यांनी धाय मोकलून रडायला सुरुवात केली आणि तो अधिकारी बिचारा आल्या पावली परत निघून गेला. इकडे महाराष्ट्र राज्य ग्रंथालयात सुद्धा GST अधिकाऱ्यांनी ED सारखी धाड मारली. झाडाझडतीत सगळी विनोदी पुस्तकं, कॉमेडी नाटकं बाजूला काढून त्यांनी GSTची वसुली केली. पुलंचं नसती उठाठेव हे पुस्तक वाचताना हसू न आवरल्यामुळे पोट धरून मोठमोठ्यानं हसत असलेल्या एका वाचकाकडनं ऑन द स्पॉट GST वसूल केला. TVवरील फुबाई फू, हास्य सम्राट, कॉमेडी एक्सप्रेस, महाराष्ट्राची हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या आणि हिंदीतील तू तू मैं मैं, कॉमेडी विथ कपिल, भाभीजी घर पर है अशासारख्या असंख्य सिरियल्सवर GST लावताना TRP गुणिले 18 पट GST असा काहीतरी वेगळाच आकार लावून कर वसुली करण्यात आली. मोरूची मावशी, तुझं आहे तुझपाशी, वाऱ्यावरची वरात, सही रे सही, एका लग्नाची गोष्ट अशा तुफान विनोदी नाटकावर सुद्धा GSTच्या धाडी पडायला लागल्या. दादा कोंडकेंच्या पांडू हवालदारपासून मुका घ्या मुकापर्यंत जुने चित्रपट उकरून बाहेर काढण्यात आले. दिलीप प्रभावळकरांचा हसवा फसवी, तात्या विंचू, चिमणराव गोंड्या भाऊ याच्यावर सुद्धा GSTचा फेरा आला. स्मिताने मला विचारलं, अहो हसण्यावर GST लावणार खरं, पण हसणं मोजणार कसं? किलोमध्ये, मीटरमध्ये का लिटरमध्ये? त्याशिवाय 18% GST लावणार कसा ना? अगं हसण्याला वजन, लांबी, रुंदी, उंची आणि आकार थोडाच आहे. हसण्याला तीव्रता असते, हसण्याला गती असते. मी म्हणालो, मग न्यूटनचे गतिविषयक नियम लावणार का हसण्याला? बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण गुणिले 18% GST. किंवा मग आईन्स्टाईनचे नियम लावणार का? ऊर्जा बरोबर द्रव्यमान गुणिले प्रकाशाच्या गतीचा वर्ग गुणिले 18% GST. स्मितानं हसून आपण गणितात कसे हुशार आहोत हे दाखवत म्हटलं, हसणं ही ऊर्जा आहे तर खदा हसणं हे बल आहे, हो का नाही? अगं GST हा आधीच नको तो गुंता आहे, त्यात न्यूटन आणि आईन्स्टाईनच्या नियमांचा आणखीन गोंता कशाला? पण आपल्या IT मंडळींनी हसण्याची तीव्रता मोजायचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे म्हणे. भूकंप मापन यंत्रातलं रिस्टर स्केल आणि ध्वनी मापनातलं डेसिबल स्केल यांना एकत्र करून हसणं मोजणारी नवी प्रणालीच तयार केली आहे म्हणे. खरं का काय?
पण मग हे हास्यमापन यंत्र तुमचं हास्य मोजणार कसं हो? स्मिताचा मूळ सवाल. अगं, दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्या माणसाला काचेची नळी तोंडासमोर धरून फुंकायला लावतात ना, मग मशीनमध्ये मद्याचं प्रमाण दिसतं का नाही? तसं या हास्यमापन यंत्राचं असणार म्हणे. चला, थापा मारताय तुम्ही. अहो, हसण्याचे एवढे प्रकार मी वाचलेत की त्यावर GST लावताना शासनाच्या नाकी नऊ येतील. आता हेच बघा ना, अभिजात हसणं, प्रसंगनिष्ठ हसणं, शब्दनिष्ठ हसणं, कल्पनानिष्ठ हसणं, विरोधाभासातून हसणं, कडेलोटी हसणं, अतिशयोक्तीतून हसणं, विसंगतीतून हसणं, पुणेरी टोमणे वजा हसणं, हजरजबाबी हसणं, या सगळ्याची वर्गवारी करण्यातच तुमच्या सॉफ्टवेअरची भंबेरी उडेल. अगदी बरोबर आहे का? अगं, मुक्त हास्य, प्रसन्न हास्य, खळखळून हास्य, खदखदून हास्य, उत्स्फूर्त हास्य, पोट धरून हास्य, या कितीतरी हसण्याच्या छटा आहेत. त्यांची तीव्रता मोजणं हे तर आणखीन अवघड आव्हान आहे. अहो, काही दिवसांनी थाळी वाजवणं, घंटानाद, शंखनाद, आरती, धुपारती, काकड आरती, मशिदीतली आजान, चर्चमधल्या प्रार्थना यांनासुद्धा GST लावतील. काय सांगावं? स्मिता गमतीनं म्हणाली. अगं, जर असं झालं ना तर शासनाचं सॉफ्टवेअर ब्रेकडाऊन होईल. खरं सांगू का तुला, हसण्याची तीव्रता मोजणं अशक्य आहे. शासन काही दूधखोळं नाही आहे. सब घोडे 12% तसं GSTचं सब घोडे 18%. हसला रे हसला की मानगुटीवर 18% बसला. इतक्यात आमच्या दरवाजाची बेल वाजली. मीच दरवाजा उघडला. दारात पुलं उभे होते. अहो, मी एकदम अवाक ना. अंगात झब्बा, पायजमा, जाड भिंगाचा चष्मा, भांगेचे केस मागे सारलेले, उठून दिसणारे पुढचे 2 दात. हो, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माझ्या दारात. माझ्याकडे रोखून बघत आणि दिलखुलास हसत त्याने नमस्कार केला. अहो, हे काय भाई, तुम्ही? मी चकित होऊन पुलांना घरात घेतलं आणि पटकन दरवाजा लावून टाकला. हो, अहो, त्यांना पाहून GST अधिकाऱ्याला वर्दी लागली तर आत घुसायला नको तो. भाई, खो खो हसायला आणि हसवायला लागले तर माझ्या बँक खात्यातला सगळा बॅलन्स GSTमुळे तळाला जायचा. पण भाईंना हे सांगणार कसं हो? तोंड दाबून बुक्क्याचा मार. खरं तर भाई स्वर्गातून अचानक इकडे आले कसे? मी त्यांना समोरच्या सोफ्यात आदरपूर्वक बसायला सांगितलं आणि किचनमध्ये असलेल्या सौ स्मिताला हाक मारली. स्मिता, अगं, भाई आले. पुल साक्षात विठ्ठल तो आला वैकुंठावरून आपल्याला भेटण्याला. स्मिता हॉलमध्ये धावतच आली. भाग्यवान होता मी. तुम्ही आलात म्हणजे अपूर्वाई आली. आम्ही दोघांनी भाईंना चरणस्पर्श करत नमस्कार केला. शुभम भवतु. पुलांनी आपुलकीनं आम्हाला आशीर्वाद देत म्हटलं, अष्टपुत्रा किंवा इष्टपुत्रा सौभाग्यवती भव असले आशीर्वाद देण्याची नसती उठा ठेव मी करणार नाही. मी आलोय तो हसण्यावर मनसोक्त 4 शब्द बोलण्यासाठी. मी त्यांना दाद देत पण बिस्कत म्हटलं, भाई, तुम्ही आल्याचरशी हसवणूक सुरू केली खरी, पण इकडे हसण्यावर 18% GST बसवलाय हो शासनाने. काय 3 पैशाचा तमाशा लावलाय त्यांनी. शासनाची खिल्ली उडवत भाई म्हणाले, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. GSTचं गाठोडं वस्तू आणि सेवा यांच्या पुरचुंड्यांनी गच्च भरलेलं आहे. अरे पण हसणं ही ना वस्तू न सेवा. ते कसं काय? हसणं म्हणजे निखळ विनोदांचा खळखळणारा झरा. कुणी वंदा कुणी निंदा, हसवणं हा माझा धंदा. काय वाटेल ते होईल. माझ्या व्यक्ती आणि वल्लीतले सगळे गणगोत आणि बटाट्याच्या चाळीतली एकूण एक मैत्र श्रोत्यांना मनमुराद हसवणारच. असा मीच आहे. आमच्या हसवण्यावर GST लावला तर खबरदार, सारी गोळाबेरीज एक शून्य करून टाकू. भाई पुढे म्हणाले, जन्माचा पहिला क्षण रडण्यापासून सुरू होतो आणि मृत्यूच्या क्षणीही रडारडीनं सगळं काही शोकाकुल होतं. भूक, भय, निद्रा, मैथून या 4 गोष्टी निसर्गानं माणसाप्रमाणे पशूंना दिल्या आहेत. पण हसण्याची किमया फक्त मानवाच्या वाट्याला आली आहे. हसता येणं ही गोष्ट मानवाला पशुपक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवते.
हसणं आणि सर्वांना हसत ठेवणं ही ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरी साक्षात्कार आहे, ईश्वरी देणगी आहे. हसण्यावर कर लादला तर हास्याचा निर्देशांक खाली येऊन जगातून उरलं सुरलं हास्यसुद्धा नाहीसं होईल. मी त्यावर कोटी करून भाईंना म्हटलं, GSTच्या नावाखाली रोज नव्या नव्या वस्तू आणि सेवा करांची खोगीर भरती अशीच चालू राहिली तर महागाई शिगेला पोचेल. महागाईचा निर्देशांक असाच वाढत राहील. स्वर्गात कसं चाललंय? मी उत्सुकतेनं भाईंना विचारलं. आचार्य अत्रे, कोल्हटकर, गडकरी, चिवी जोशी, दमा मिराजदार, दादा कोंडके, निळू फुले, ललिता पवार, राजा गोसावी, मच्छिंद्र कांबळी, शरद तळवलकर, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत कसे आता? हे बघा, स्वर्गात आम्हाला वय नाही. आमच्यासाठी स्वर्ग म्हणजे गोकुळच आहे. सगळे मजेत आहेत. तिथे माझ्या तुझं आहे तुझंपाशी वय मोठं खोटंचे प्रयोग अजूनही चालतात. स्वर्गातली मंडळी गुळाचा गणपती टुरिंग टॉकीजवर आवडीनं बघतात. आत्र्यांची मोरूची मावशी, कोल्हटकरांची वधू परीक्षा, गडकरींचा एकच प्याला, कानेटकरांचा प्रेमा तुझा रंग कसा, कोंडकेंचा पांडू हवालदार, कांबळींचं वस्त्रहरण, निळूभाऊंचा एक गाव 12 भानगडी, राजा गोसावींची लाखाची गोष्ट, लक्ष्मीकांतची बनवा बनवी, एकाहून एक चित्रपट आणि नाट्यप्रयोग स्वर्गात हाऊसफुल्ल चालू आहेत. याशिवाय नृत्य, गायन, वादन, संगीताच्या मैफिलीसहित सगळ्या 64 कला स्वर्गात सादर होत असतात. भाईंनी सांगितलेल्या स्वर्गातल्या घडामोडी ऐकून आम्ही थक्क झालो. भाई, धन्य तो स्वर्ग आणि धन्य ते स्वर्ग सुख. तुम्ही साऱ्या महाराष्ट्राला हसवत होतात तशी हसवणूक करणारी मंडळी बोट्यावर मोजण्या इतकी पण आता घडत नाही तो. आणि आता हसण्यावर GST लागला तर आमचं कसं व्हायचं? मी गंभीरपणे म्हणालो. विनोद सम्राट आचार्य अत्रे आपलं सांस्कृतिक शिष्टमंडळ घेऊन सरकारच्या भेटीला दौऱ्यावर येत आहेत. हसण्यावरचा GST ते हाणून पाडणार आहेत. भाई म्हणाले. तेवढ्यात पुन्हा आमच्या फ्लॅटच्या दरवाजेची बेल वाजली. दारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते. त्यांना बघून आम्हाला गैवरून आलं. मी त्यांना आत घेतलं. दार लावून घ्यायच्या तयारीत होतो तेवढ्यात डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, दार अजिबात बंद करू नका. कोणीही हसण्यावर GST वसूल करणार नाही. आपल्या देशाची राज्यघटना ही मूलभूत तत्वांची एक संस्था आहे. राज्यघटना देशाचं ऐक्य अबाधित ठेवते. राज्यघटना आपल्या देशातल्या नागरिकांनी एकमेकांशी कसे संबंध राहावेत याबाबत केलेला एक सामाजिक करार आहे. सार्वभौम प्रजासत्ताक देशाच्या निकोप भवितव्यासाठी हसणं आणि हसवणूक करणं हे समाज व्यवस्थेचं अविभाज्य अंग आहे. इतक्याच स्मितानं कदाकदा हलवलं, मला झोपेतनं उठवलं. पहाटेच्या गोड स्वप्नातनं मी बाहेर पडत होतो. बेट्टीचा कप हातात घेऊन स्मिता माझ्याकडे हसून बघत विचारत होती, अहो काय झालंय काय तुम्हाला? झोपेत अगदी गच्च पोट आवळून गडगडाटे हसत होतात ते. कोणी लाल परिबिरी गुदगुल्या करत होती का काय साखर झोपेत? वाफाळलेल्या बेट्टीचा गोड घोट घशातून उतरवताना मी स्मिताला म्हणालो, अगं साक्षात पुलं नावाचं गारुड आलं होतं स्वप्नात. भाईंनी आपल्याबरोबर गोजगोष्टी करत हसवता हसवता त्यांच्या साऱ्या बहुरूपी, बहुढंगी, समृद्ध आणि संपन्न विनोदी साहित्याची उजळी करून पुलकित करून सोडलंच. पण त्यांनी स्वर्गात वास्तव्य करत असलेल्या अथिरथी महारथी गुरुतुल्य विनोद महर्षींची वाऱ्यावरची वरात काढून त्यांच्या आठवणींचे पूर्वरंग उधळले. भले आपण देखील हसण्यावर GST लागला तर काय होईल या चिंतेत होतो, पण त्यांनी साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करून GSTच्या निमित्तानं हसण्याच्या मूलभूत अधिकारांची पाचामुखीच प्रकट केली. सबब हसणं आणि हसवणं GSTच्या कक्षेत येत नाही. भरपूर हसा, खूप हसा, हसा 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 आणि हसत राहा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सुरेशचंद्र वाघ सरांची कथा GSTची हसरी सफर. ही कथा मी घेतली होती त्यांच्या चहा एके चहा या कथासंग्रहातनं. श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा
आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.